आल्याचं कळतंय। त्यामुळे ही धमकी नेमकी कुणी दिली त्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। तर अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण सीबीआयकडे आहे, त्याचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे। असं असताना ही धमकी नेमकी कुणी दिली, कशासाठी दिली त्याचा तपास पोलीस करणार असल्याचंही कळतंय। सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। तेजस्वी घोसाळकरांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून धमकी आल्याचं कळतंय। तसंच प्रमुख साक्षीदार या प्रकरणातले असलेले पाल यांना सुद्धा धमकी आल्याचं समोर येत आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडून। गोविंद, काय सांगाल, काय अधिकची माहिती या संदर्भात? शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचे पत्रदर्शी लालचंद पाल यांना धमकी मिळाला होता एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये। ज्या धमकीत दिग्वंत अभिषेक घोसाळकर यांचा फोटो टाकून त्याच्या खाली इंग्रजीमध्ये लिहिले होते, लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बीवी को मत मरवा देना, अशा प्रकारची धमकी होती। त्यानंतर सध्या एमएचपी पोलिसांनी तक्रार दाखल करून या पुन्हा प्रकरणाची चौकशी करत आहेत। तपास सध्या सुरू आहेत आणि या धमकीबाबत जे कोणी आहे धमकी देणारे त्यांचे पण शोध घेत आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद गोविंद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय तर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लालचंद पाल यांना ही धमकी आली होती आणि त्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या संदर्भात पोलीस तपास करणार आहेत। त्यामुळे आता कुणाचं नाव यामध्ये समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे।